चालत्या ट्रेनमधून अचानक पत्नी गायब झाली. लग्नाला फक्त 3च महिने झाले होते. दोघंही नवरा बायको देवदर्शन म्हणून केदारनाथला निघाले. देवदर्शन एकदम आनंदात झालं. पण जेव्हा परतीच्या प्रवासातून ते घराकडे निघाले तेव्हा चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब झाली. आता इथे बऱ्याचशा लोकांना असे वाटत असेल हे प्रेम प्रकरण असेल, त्यामुळे पत्नी पळून गेली असेल. पण सत्य खूप वेगळं होतं. त्या नवीन विवाहित जोडप्याबरोबर जे घडलं ते खूप धक्कादायक होतं. नेमकं चालत्या ट्रेनमध्ये आत्ताच लग्न झालेल्या पती पत्नीबरोबर काय घडलं, ही घटना नेमकं कुठली आहे, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहू. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कानपूरमध्ये राहणारी एक साधी आणि शांत स्वभावाची मुलगी, दुसरीकडे मोठ्या कंपनीमध्ये काम करणारा एक सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा. या दोघांची भेट झाली ती सोशल मीडियावरती. सुरुवातीला साध्या गप्पा, मग तासन तास फोनवरती बोलणं, आणि न कळत हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या मुलाचं नाव होतं मनीष अग्रहरी, तर मुलीचं नाव होतं प्रज्ञा सिंग. सकाळच्या शुभेच्छापासून रात्रीच्या शेवटच्या कॉलपर्यंत मनीष आणि प्रज्ञा एकमेकांच्या संपर्कामध्ये असायचे. प्रज्ञा एकदम साधी मुलगी होती. तिला जास्त दिखावा करणं आवडत नव्हतं. तिला जास्त काही अपेक्षा नव्हता. पण सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला मनीष याचे स्वप्न खूप मोठे मोठे होती. मनीष नेहमी प्रज्ञाला वचन द्यायचा, मी जीवनामध्ये तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडून देणार नाही, कधीही तुझ्या डोळ्यातून पाणी येऊन देणार नाही. एक दिवस दोघांनीही निर्णय घेतला, आता लग्न करायचं. सुरुवातीला दोघांच्याही घरच्यांना थोडा धक्का बसला, कारण की हे लव्ह मॅरेज होतं. पण प्रज्ञा आणि मनीषचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम, त्या दोघांचाही स्वभाव आणि एकमेकांबद्दल आदर पाहून दोन्ही कुटुंबातील लोक प्रज्ञा आणि मनीषच्या लग्नासाठी तयार झाले. मुलगा चांगल्या नोकरीत आहे, मुलगी ही संस्कारिक आहे, आणि विशेष म्हणजे दोघंही दिसायला सुंदर. त्यामुळे या लग्नाला विरोध करण्यासाठी काहीच राहिलं नाही. 2026च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मनीष आणि प्रज्ञाचं मोठ्या थाटामाटामध्ये लग्न झालं. लग्नानंतर मनीष आणि प्रज्ञाच्या जीवनामध्ये सर्व काही आनंदात चालू होतं. नव्या संसाराची सुरुवात, नवीन स्वप्न, नवीन आशा, आणि त्यातच दोघांनी ठरवलं की लग्नानंतर पहिल्यांदाच देवदर्शनाला जायचं. दोघांनीही केदारनाथला जाण्याचा निर्णय घेतला. 2 मे 2026 या दिवशी दोघंही पती पत्नी केदारनाथला रवाना झाले. डोंगर, थंडी, बाबा केदारनाथांचं दर्शन, दोघं खूप आनंदात होते. प्रज्ञाच्या चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान होतं. ती सतत फोटो काढत होती, व्हिडिओ बनत होती, नवरा बायकोचे सेल्फी फोटोही काढत होती. पण कोणालाही ठाऊक नव्हतं, प्रज्ञा आणि मनीषचा हा प्रवास त्यांच्या आयुष्यामधील सर्वात मोठा धक्का ठरणार आहे. 5 मेची रात्र होती. दोघंही नवरा बायको नंदादेवी या रेल्वेने परत निघाले होते. ट्रेनमध्ये B2 कोचमध्ये त्यांची सीट होती. मनीषचा सीट नंबर 59 होता, तर प्रज्ञाचा सीट नंबर 64 होता. रात्री साधारणतः जवळपास 1 वाजत आला होता. त्यांची ट्रेन उत्तराखंडवरून निघाली होती. आता इथेच तो धक्कादायक प्रकार घडणार होता, ज्याने संपूर्ण खळबळ उडाली होती. सर्वांनी लक्ष देऊन ऐका, नेमकं काय घडलं होतं. मनीष एकदम गाढ झोपला होता, पण अचानक त्याची झोपमोड झाली. त्याने सहज पत्नी प्रज्ञाच्या सीटकडे पाहिलं तर ती सीट रिकामी होती. सुरुवातीला मनीषला वाटलं की प्रज्ञा वॉशरूमला गेली असेल. तो शांतपणे उठला आणि टॉयलेटजवळ जाऊन उभा राहिला. काही सेकंदांनी दरवाजा उघडला, पण आतमधून दुसराच प्रवासी बाहेर आला. मनीषच्या चेहऱ्यावरती अचानक हसूच गायब झालं. तो दुसऱ्या बोगीत गेला, मग तिसऱ्या, चौथ्या. पूर्ण ट्रेनमध्ये तो वेड्यासारखं पत्नीला शोधत होता. प्रत्येक सीटवरती जाऊन पाहत होता. प्रत्येक महिलेकडे त्याची नजर जात होती. विचार करा, आपल्याबरोबर आलेली पत्नी अचानक चालत्या ट्रेनमधून गायब झाली तर पतीवरती किती मोठं संकट येईल, त्याला काय वाटेल. अशीच काही परिस्थिती मनीषची झाली होती. मनीषने जवळपास संपूर्ण ट्रेनमध्ये तिचा शोध घेतला, पण प्रज्ञा कुठेच सापडली नाही. त्याच्या कपाळावरती आता घाम फुटला. त्याने एका प्रवाशाला विचारलं, पुढचं स्टेशन आता कोणतं येणार आहे. तेव्हा प्रवाशाने सांगितलं, मुजफ्फर नगर येणार आहे. बाहेर पूर्णपणे अंधार होता. ट्रेन धावत होती आणि मनीषच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार यायला सुरुवात झाली. प्रज्ञा नेमकं ट्रेनमधून कुठे गेली, खाली पडली का, तिला कोणी पळून नेलं का. मनीष इतका घाबरला होता. त्याच घाबरलेल्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या आईवडिलांना फोन केला. त्याने सांगितलं, चालत्या ट्रेनमधून प्रज्ञा गायब झाली, ती कुठेच नाही, मी संपूर्ण ट्रेनमध्ये शोधलं. संपूर्ण कानपूरमध्ये एकच खळबळ उडाली. सकाळपर्यंत ती ट्रेन गाझियाबादला आली होती. ट्रेनमधून सर्व प्रवासी उतरले, पण तरीही मनीष प्रत्येक प्रवाशाकडे मोठ्या आशेने पाहत होता. कदाचित प्रज्ञा दुसऱ्या बोगीमध्ये गेली असावी. ट्रेनमधून शेवटचा प्रवासी उतरला, पण प्रज्ञा काही सापडली नाही. मनीषने वेळ वाया न घालता लगेच पोलीस स्टेशन गाठलं.
ट्रेनमध्ये जे काय घडलं ते सर्व पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी मनीषला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. तुमचं लग्न कसं झालं? लव्ह मॅरेज होतं का? तुमच्यात काही भांडण झालं होतं का? तिचं कोणाबरोबर प्रेम संबंध होते का? तुम्हाला कोणावरती संशय आहे का? मनीष पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देत होता, पण पोलिसांकडून मदतीऐवजी मनीषवरती संशय घेतला जात होता. पोलिसांनी प्रश्न तर विचारले, पण काही वेळांनी पोलिसांनी हात वर केले. हे प्रकरण उत्तराखंडचं आहे, तिथे जा. मनीषचे आईवडील देखील गाझियाबादला पोहोचले. मुलाची अवस्था पाहून आईवडिलांनाही धक्का बसला. त्यानंतर मनीष आणि त्याचे आईवडील हे हरिद्वारकडे रवाना झाले. मोबाईलचं लोकेशन तपासल्यानंतर प्रज्ञाचं शेवटचं लोकेशन बहादूरपूर दाखवत होतं. मनीष आणि त्याचे आईवडील तिथेही गेले. त्या स्टेशनवरील सर्व CCTV तपासण्याची त्यांनी मागणी केली, पण स्टेशनवरती सांगण्यात आलं सर्व CCTV बंद आहेत. त्या रेल्वे स्टेशनवरती जवळपास 40 कॅमेरा होते, पण एकही चालू नव्हता. त्यावेळेस मनीषला एका व्यक्तीने सांगितलं, तुम्ही चुकीच्या स्टेशनवरती शोधत आहात. नंदादेवी ही ट्रेन काही ठराविक स्टेशनवरतीच थांबते. मनीष आणि त्याच्या आईवडिलांनी त्या सर्व स्टेशनवरती जाऊन CCTV तपासायला लावले. त्या स्टेशनवरतीही CCTV व्यवस्थित चालू नव्हते, पण यावेळेस पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतलं. प्रज्ञा बेपत्ता असल्याची FIR दाखल झाली. विशेष टीम तयार करण्यात आली. प्रज्ञाचा मोबाईल नंबर ट्रॅकिंगवरती टाकला. तिचे कॉल रेकॉर्ड चेक करण्यात आले. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सर्व काही तपासलं. पोलिसांना कोणताही संशयास्पद पुरावा सापडला नाही. ना कोणतं अफेअर, ना कोणाची धमकी, ना पळून जाण्याचा प्लॅन. आता पोलिसांना संशय मात्र मनीषवरतीच गेला. पोलिसांनी मनीषची पुन्हा एकदा चौकशी केली. तो पोलिसांना एकच उत्तर देत होता, आमच्यामध्ये काही वाद नव्हते. प्रज्ञाचं कुठेही काही अफेअर नव्हतं. तिच्यावरती मला अजिबात संशय नाही. मनीष जे काही उत्तरं देत होता ते एकदम बरोबर होते. त्यामध्ये पोलिसांना संशय आलाच नाही. त्यानंतर रेल्वे ट्रॅक तपासले गेले. जवळपास 50 किलोमीटरपर्यंत पोलिसांनी तपासणी केली. कुठे काही प्रज्ञाचा अपघात झालाय का? चालत्या ट्रेनमधून ती खाली पडली का? तिच्यावरती कोणी हल्ला केला का? पण पोलिसांना असं काहीच सापडलं नाही. पोलीस प्रज्ञाचा शोध घेत होते आणि दिवस निघून चालले होते. सोशल मीडियावरती प्रज्ञाचे फोटो व्हायरल झाले. ही मुलगी कुठे दिसल्यास संपर्क करा, 1 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. संपूर्ण भारतभरामध्ये ही बातमी पसरली. चालत्या ट्रेनमधून एक नवविवाहित जोडप्याची पत्नी गायब झाली आणि त्याच दरम्यान 10 मेच्या रात्री एक फोन आला. हा फोन प्रज्ञाच्या भावाकडे होता. समोरून रडत आवाज आला. आवाज होता प्रज्ञाचा. ती रडत रडत भावाला म्हणाली, भैया मी बेगुसरायमध्ये आहे, प्लीज मला इथून घेऊन जा. हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की प्रज्ञा 1000 किलोमीटर दूर गेली होती. हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. ते ताबडतोब बिहारला रवाना झाले. प्रज्ञा तिथे एका नातेवाईकांच्या घरी सापडली. पोलिसांनी तिला आणलं. लोकांना वाटलं प्रज्ञाला कोणीतरी किडनॅप केलं असावं. मीडिया, पोलीस, कुटुंबातील लोक सर्व प्रज्ञाला प्रश्न विचारत होते, तू अचानक गायब कसं काय झाली? नेमकं काय घडलं तुझ्याबरोबर? तेव्हा प्रज्ञाने वेगळंच सत्य सांगितलं. ते ऐकून अनेकांना धक्का बसला. प्रज्ञाने सांगितलं, मनीष आणि मी एकामेकांवरती जास्त प्रेम करत होतो. आमचं लव्ह मॅरेज झालं. मनीष लग्ना अगोदर मला खूप स्वप्न दाखवायचा, पण लग्नानंतर तो अचानक बदलला. केदारनाथवरून परत येताना आमच्या दोघांमध्ये भांडण झालं. प्रज्ञाने सांगितलं, भांडणानंतर मनीषला राग आला होता. तो रागामध्ये जाऊन झोपून गेला, पण प्रज्ञाच्या डोक्यामध्ये राग कायम होता. ने सांगितलं, त्या क्षणी तिने मोबाईलमधील सिम कार्ड काढलं, ते तोडलं आणि फेकून दिलं आणि ज्या स्टेशनवरती ट्रेन थांबली त्या स्टेशनवरती ती उतरली. प्रज्ञा म्हणाली, माझ्याकडे पैसे नव्हते, काही प्लॅन नव्हता, फक्त डोक्यामध्ये राग होता. त्याच रेल्वे स्टेशनला दुसरी ट्रेन उभा होती. त्या ट्रेनमध्ये जाऊन प्रज्ञा बसली. प्रज्ञा रडत रडतच ट्रेनमध्ये झोपी गेली आणि जेव्हा प्रज्ञाला जाग आली तेव्हा ती बेगुसरायला गेली होती. पुढे तिने सांगितलं, तिची मावशी तिथे राहत होती. तब्बल 3 दिवसांनी प्रज्ञा मावशीकडे गेली. मावशीलाही आईवडिलांचा फोन आला होता. मावशीने प्रज्ञाला सांगितलं, तुझे आईवडील, नवरा, तुझे सासू सासरे सर्वजण तुझा शोध घेत आहे. पोलीस शोध घेत आहेत. सर्वजण वेडे झालेत. तू त्यांना फोन कर. तेव्हा प्रज्ञाने आपल्या भावाला फोन केला. प्रज्ञा गायब झाली होती ती फक्त तिच्या रागामुळे, नवरा बायकोमध्ये झालेल्या भांडणामुळे. यामध्ये त्रास सर्वांनाच झाला. प्रज्ञाच्या नवऱ्याला झाला, सासू सासऱ्यांना झाला, तिच्या आईवडिलांना झाला आणि पोलिसांनाही झाला. पण या घडलेल्या घटनेमधून एक शिकवण मिळते. प्रेम करणं सोपं असतं, लग्न करणंही सोपं असतं, पण नातं टिकवण्यासाठी संयम, समजूतदारपणा आणि संवाद खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या काही सेकंदाच्या रागाने किती मोठं वादळ निर्माण होऊ शकतं, हेच या घटनेचं जिवंत उदाहरण आहे. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि तोच राग जर आपल्या मनावरती भारी पडला तर खूप मोठी घटना घडू शकते.
त्यामुळं कधीही स्वतःच्या रागाला कंट्रोल करायला शिका. आता या घडलेल्या घटनेवरती आपल्याला काय वाटतं? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.